स्वामी शिवानंद महाराज यांच्यातील पुढे प्रकरण बघा. कालानुसार पांगरे या गावचे याच काळात एक हकीकत. सोसायटीच्या ऑडिटसाठी शिशोपाठी अनेक अधिकारी येत जात. सोसायटीचे कार्यालय हम रस्त्यावर असलेल्या कोंडवे या गावी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसुद्धा अनेक वेळा भेट देत असत. एकदा एका वरिष्ठ अधिकारी सोसायटी कामासाठी आले होते. काम संपल्यावर गप्पा गोष्टी सुरू आल्या. ज्योतिष विषय आला. सदा अधिकाऱ्यांनी बदली पाहिजे होती. सामान्यपणे घाटावरच्या लोकांना कोकण मानवत नाही व आवडतही नाही. इथल्या उकाड्यामुळे व घामाने हैराण होतात. शिवजीवनक वस्तूंच्या किमतीसुद्धा महाग असतात. दूध व जागा भाडेसुद्धा महाग. त्यामुळे सर्वजण नेहमी बदलीच्या खटपटीत असतात. बदलीसाठी त्याने आपल्या परीने खूप प्रयत्न केले होते, पण इतक्यात बदली होणे शक्य नाही या निर्णयापर्यंत ते आले होते. पण जरा गंमत म्हणून गावढळ ज्योतिषाला विचारले. अशा थाटात त्यांनी श्री स्वामींना आपल्या बदलीसंबंधी विचारले. स्वामी म्हणाले, लवकरच होईल. साहेब म्हणाले, मला हवे असेल उत्तर देऊन मला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. मी असले 56 ज्योतिषी पालथे घातलेत. नीट पत्रिका पाहून विचार करून सांगा. तेव्हा स्वामी शांत म्हणाले, अविचाराने अगर तोंड देखील असेच मी कधीच बोलत नाही. तसे बोलण्याचं मला काही कारणही नाही. तरीसुद्धा नीट पत्रिका पहा आणि बदलीची तारीख सांगा. पाहिजे तर आज रात्रभर विचार करा. मी उद्या तपासणी तुमची गावी येणार आहे. त्यावेळी स्वस्तपणे आपण विषयावर बोलू. साहेबांना टुमणे कायमच. स्वामी तरीही त्यांचे शांतपणे म्हणाले, हे पहा साहेब, उद्या आमचे काम काही येणं होत नाही. कसं शक्य आहे? साहेब हळद्याने उद्गरले. माझ्या फिरीतच मुक्कामाचा कार्यक्रमाच मीच ठरवणार आहे. माझ्या कार्यामध्ये इतर कोणीही अधिकारीला हस्तक्षेप करत नाही. त्या खात्यापुरता माझ्यापेक्षा वरिष्ठ माझा कार्यक्रम बदलायला लावणारा श्रेष्ठ निदान या जिल्ह्यात आणि या खात्यात तरी नाही. मी उद्या तुमचे गाव येणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे समजा. ते काही असले तरी तुम्ही यापुढची फिरती व दौरा रद्द करून आपल्याला परतावे लागेल. उद्या आमचे गाव आपले येणं होत नाही. श्रीस्वामींनी निरीक्षण सांगितले. पाहूया हेच कसं खरं होतं. साहेब पुटपुडले. ते होणारच आहे म्हणून म्हणतो. आत्ताच काय विचारायचे ते विचारून घ्या. आपली भेट त्यानंतर इतक्या होणार नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे, तुमची बदली आजपासून 10 दिवसाच्या आत तुम्ही मागितलेल्या ठिकाणी होईल. आपला मुद्दा न सोडता श्रीस्वामी त्यांना म्हणाले, घोडे मैदान जवळ आहे. आवडणारे भविष्य सांगितल्यामुळे हुरळून जाणार मी नाही वगैरे पुन्हा वजवित व इतर गप्पा गोष्टी करून झाल्यावर परत उद्या तुमच्याकडे पांगरे येथे मुक्कामाला येणार आहे असं सांगून साहेब महाशय रावजे सरकारी डाक बंगल्यात रात्रीच्या मुगाडी रवाना झाले. साहेब बंगल्यात जातो तोच एक अर्जंट तार आल्याचे समजले. साहेबांनी घाईत तार फाडून पाहिली. तो काय? रत्नागिरीच्या कलेक्टर महाशयाने असेंब्ली प्रश्न आल्यामुळे काही जरुरीच्या कामाने त्यांना ताबडतोब रत्नागिरीला बोलवले होते. साहेबांचे आश्चर्यचकित नव्हे तर एकदम थंडगार झाले. सगळ्याकडे लिहून चिठ्ठी घेऊन मुद्दाम एक माणूस साहेबांनी पांगरे येथे स्वामींकडे पाठवला. त्यात आपल्या भविष्य पहिल्या भाग्याची प्रचिती आली आहे. आता मात्र आपल्या दुसऱ्या बदलीच्या भविष्यवाणीकडे डोळे लावून बसलो आहे असे सांगून रत्नागिरीचे काम संपवतच परत आपल्या भेटीसाठी पांगरे येथे येणार आहे वळगवले. स्वामी लगेच त्याने निरोप दिला की तो आता तुरंत आपली भेट घेडेल असे वाटत नाही. आपली बदली देखील अशाच घाईने होणार आहे. रत्नागिरीचे काम आटोपण्यात साहेबांच्या 4-6 दिवस गेले. आता पांगरे येथे गेले पाहिजे म्हणून त्यांनी सायंकाळी गाडी ड्रायव्हर वगैरे सर्व तयारी केली व सकाळी पांगरे येथे जाणे ठरवले. पण रात्री अकस्मात आली. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मागितलेल्या गावी हजर होण्याचे मुक्काम आला. त्यामुळे जावेच लागेल. नंतर अचूक भविष्याचे कौतुक करणारे, आश्चर्य व्यक्त करणारे व मी आपणास न ओळखता काही कमी जास्त बोललो असेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे पत्रात आले आणि त्या प्रकरणाचा पडदा पडला. उच्च पदस्थ सरकारी नोकरीशी ज्या वेळी असा संबंध आला त्यावेळी असाच चमत्कार पाहायला मिळाला. असेच एका सप्लाय ऑफिसर होते. सोसायटीबद्ध संबंधित त्यांच्याकडे काम होते. त्यांनी मनावर घेतले असते तर सोसायटी परमिट अगर सवलत मिळणार होती. त्यांनी बदलीच पाहिजे होती. तेही असे स्वामीकडे ज्योतिष विचारून गेले. तारीख सांग मागितली कारण ते बदलीचे खटपट करू थकले होते. निराश झाले होते. प्रत्यक्ष मुलाखत त्यांनी सोसायटीला झटकून टाकले. कोणत्याही फडतूस नियमाचे आपण कारण सांगून स्वामींचे काम करण्याचे नाकारले व परत नदकरीत गेले. परत एकदा प्रयत्न करावा म्हणून सोसायटीचे पदाधिकारी रत्नागिरी त्याच्या भेटणे आले. मागे भविष्य सांगितल्यामुळे आजची तारीख ही बदलली. हुकूम घेण्याची तारीख होती पण बदली हुकूम आलेला नव्हता. स्वामी सरकारी प्रथा साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासाने गेले तर काम सेवेकरी आहे, ऑफिसात भेटा असे सांगून त्यांना वाटेल
लावले. म्हणून स्वामी सरकारी पुन्हा 11:30 ते 12:30 दरम्यान त्याच्या ऑफिसमध्ये गेले. तीही मुलाखत व भेटी फारशी यशस्वी झाली नाही. उलट तुम्ही मला मागे खोटे विषय सांगून आपले काम करून घेण्याचा प्रयत्न केलात, असा आरोप स्वामींवर केला. स्वामी तडकं म्हणाले, साहेब, काम करा नको करू नका. ज्योतिष माझा आपला वैयक्तिक होता, सोयीचा संबंध नव्हता नाही. आणि मी देखील तारीख अजून उठायची आहे, त्याची आठवण ठेवा. निदान तोपर्यंत तरी कोणती गैरआरोप करण्याची घाई करू नका. नमस्कार, असे म्हणून स्वामी सरकारी कचेरीवर पडून निघून गेले. साहेबाच्या दुपारच्या डिलिव्हरी टपाल आले. तो काय आश्चर्य, स्वामी सांगितल्याप्रमाणे त्याच तारखेला त्यांना हवा तो बदली हुकूम आलेला होता. मग मात्र साहेबांनी खजे झाले. अपमान केल्याची जाणीव पुढे कुठेतरी टोचू लागली. शिपाई कारकुनाने स्वामींचा पत्ता शोधण्याची धावपळ सुरू केली. स्त्रींचा पत्ता मिळताच स्त्रीने बदली हुकुमेचा माहिती कळवण्याचा आली. स्वतः साहेबांनी स्वतःच्या स्वामींना नेण्यासाठी गाडी घेऊन आले. त्यांना प्रथम ऑफिसमध्ये नेले. स्त्रींच्या मागणीमुळे त्यांनी काम समाधानकारक पूर्ण केले व आपल्या निवासी चढण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे नंतर निवासिनी चहा फराळ झाला, जो तो आपल्या परीने खुश होऊन अचूक भविष्य आश्चर्य करीत आपल्या उद्योगात मग्न आला. इकडे पांगऱ्यासारख्या आडगावात खिळून राहण्याप्रमाणे राहून स्वामींनी नेहमीप्रमाणे साधना उपासना सुरू केली. अखंड नामस्मरण अनुसंधान राखले जात होते. नवनवीन चैत्र, पोथ्यापुराणे, इतर धार्मिक ग्रंथ यांचे वाचन परिशीलने चालू होते. असे साधकालाचे तिसरे तप संपेपर्यंतची कालक्रमाने चालू होती. त्या काळातील सांगितल्या व त्या स्वरूपात सर्व अनेक गोष्टी सांगतात येण्यासारख्या आहेत. त्या विविध आहेत, वैचित्र्य आहेत, पण विशेष नाविन्य आहे, म्हणून अधिक विसर करत नाही.